खुल्या भूखंडावरील अतिक्रमणावर महापालिकेने चालवला हातोडा। सोमवारपर्यंत प्रश्न मार्गी न लागल्यास आयुक्तांच्या केबिनबाहेर आंदोलन करण्याचा इशारा। महापालिका अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा दबाव असल्याचा नागरिकांची भीती। वॉर्ड क्रमांक 8 मधील विद्यानगर परिसरातील एका खुल्या भूखंडावर अतिक्रमण करण्यात आले होते। हे अतिक्रमण सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील औंधकर आणि अजित दुधाळ, रुपेश मोकाशी यांच्या पाठपुराव्याने आज महानगरपालिका प्रशासनाने हातोडा चालवत तोडले। स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून हे अतिक्रमण करण्यात आल्याचे आणि ते विकण्याचाही घाट घालण्यात आला होता। परंतु स्वप्नील औंधकर, अजित दुधाळ आणि रुपेश मोकाशी यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या सजगतेमुळे हा डाव हाणून पाडण्यात आला आहे। दरम्यान महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी अशा खुल्या भूखंडावर डोळा ठेवून त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करावी। सर्वे नंबर 41/21 फाईल सापडत नसल्याने नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना सोमवारपर्यंतचा अल्टिमेट दिला असून ही फाईल सापडत नाही की लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे ती दिली जात नाही हे पाहणे गरजेचे असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आयुक्तांच्या केबिनबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। विद्यानगर प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी 41/21 सिटी सर्वे नंबरमध्ये प्रस्थापित लोकांनी इथं अतिक्रमण केलेलं आहे। हे अतिक्रमण जे केलेलं आहे हे कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे। हे जर अतिक्रमण होत असेल तर महापालिका काय करते? आज सर्वसाधारण लोकांचे हातगाडी असू देत, आज कोल्हापूर रस्ता हा विस्तारीकरण असू दे, या ठिकाणी सत्यम गांधी आयुक्त ॲक्शन मोडला येऊन कारवाई करतात। हातगाडी हातावरचं पोट असलेलं लोक तिथं काम करत असतात, त्यांना न ॲक्शन घेता ऑन स्पॉट जाऊन काढलं जाते, त्यांना मुदत दिली जात नाही। पण या ठिकाणी गेले 2 महिने झालं अतिक्रमण केलेलं आहे। आम्ही महापालिकेला सगळी लोक जण सर्वांनी जाऊन तिथं अर्ज केले। अर्ज कमीत कमी 4 ते 5 अर्ज करण्यात आले, पण त्याची आज देखील कोणी दखल घेतली नाही। दखल न घेण्यापाठीमागचा उद्देश काय आहे हे आम्हाला कळलं पाहिजे। आज नागरिक इथले सर्व त्रस्त आहेत, याचं उत्तर प्रशासनाने देणं गरजेचं आहे। आमच्या आजचा इशारा एवढा आहे की जोपर्यंत अतिक्रमण निघणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही व हे भूखंड लाटण्याचा जो कारभार चाललेला आहे प्रभागामध्ये, पूर्ण महापालिकामध्ये, हा कुठेतरी थांबला पाहिजे। टक्केवारीसाठी ज्या गोष्टी आहेत त्या थांबल्या पाहिजे। त्यामुळे आमचं सर्वांना आव्हान आहे की